आणि त्याची आपण ही थेट दृश्य पाहतोय। आज भारतातील स्वदेशी लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस MK1 हे पहिलं लढाऊ विमान भारतीय वायुसैनिक दलामध्ये समाविष्ट केले जाते। आज दाखल होतंय। राजनाथ सिंहांच्या हस्ते याचं लॉन्चिंग केलं जाते। वायुदलाला एक स्वदेशी पंख मिळणार आहेत अशी भावना देखील व्यक्त केली जाते। तर नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडच्या नवीन उत्पादन सुविधेमधून हे लढाऊ विमान तयार करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच राफेल विमान जे होतं MiG-21 हे जे विमान होतं ते निवृत्त झालेलं होतं आणि त्याचीच जागा हे आता तेजस MK1 घेणार आहे आणि हे आज आपल्या वायुदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होतंय। काही वेळातच हा संपूर्ण सोहळा सुरू होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं लॉन्चिंग केले जाणार आहे। तर सुधारित एव्हिओनिक्स तसंच नवीन रडार प्रणाली, हवाई इंधन टाकण्याची क्षमता आणि पंखावर 9 मिसाईल हार्ड पॉइंट्स यांसारख्या अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या लढाऊ विमानामध्ये। आणि हे लढाऊ विमान आधुनिक विमान खरं तर हे आता वायुदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे। हा संपूर्ण सोहळा आता काही क्षणामध्ये सुरू होणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याच हस्ते या विमानाचं लॉन्चिंग केलं जाईल। तर तेजस MK1 या विमानातील जे काही पार्ट्स आहेत ते जवळपास 65% पार्ट्स जे आहेत ते भारतामध्येच तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे स्वदेशी उत्पादनावर अधिक भर दिला गेलेला आहे। त्यामुळे आता वायुसेनेला स्वदेशी पंख मिळणार आहेत असं देखील बोलले जाते। तर नाशिकमधून तेजसचं लॉन्चिंग आपण लाईव्ह पाहतोय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते याचं लॉन्चिंग केले जाणार आहे। तेजस MK1A हे आज वायुसेनेमध्ये वायुदलामध्ये दाखल होत आहे। तर जवळपास 97 तेजस जे MK1 विमानं आहेत ती वायुसेनेमध्ये दाखल होणार आहेत। या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी आलेले आहेत। तर या विमानालाही अशा प्रकारे सलामी दिली जाते आणि हे विमान हे लढाऊ विमान वायुदलामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे वायुदलाची ताकद आणखी वाढणार आहे। काही दिवसांपूर्वीच MiG-21 हे विमान निवृत्त झालेलं होतं आणि त्यानंतर आता त्याच MiG-21 विमानाची जागा हे अत्याधुनिक तेजस MK1 हे विमान घेणार आहे। तर स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे। आज वायुदलामध्ये ते दाखल होतंय त्यामुळे वायुदलाची ताकद आणखी वाढणार आहे। नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये या विमानाची निर्मिती झालेली आहे। जवळपास 65% जो काही विमानामधले भाग आहेत, पार्ट्स आहेत ते भारतामध्येच तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे स्वदेशी बनावटीवर अधिक भर या निर्मिती दरम्यान देण्यात आला आहे। तर स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजस MK1A आज वायुदलामध्ये दाखल होत आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच हालमध्ये या विमानाची निर्मिती झालेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये या विमानाचं लॉन्चिंग सध्या पार पडतंय। संरक्षण मंत्रालयानं हालसोबत 62 कोटी 370 लाखांचा करार केलेला आहे। या कराराअंतर्गत भारतीय वायुदलाला 97 तेजस MK1A लढाऊ विमानं मिळणार आहेत आणि यामुळे भारतीय वायुदलाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे।